नमस्कार. आज बनवणार आहे सॉफ्ट अशी कांदा भजी. त्यासाठी घेतलेले आहे बेसन पीठ, चौकोनी चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिक्सरमध्ये आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे वाटलेली हिरवी मिरची, ओवा, मीठ, हिंग, खाण्याचा सोडा. तर चला सुरू करूया रेसिपी. प्रथम बेसन पिठात कांदा, कोथिंबीर आणि वाटलेली हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ही. त्यानंतर हिंग, त्यानंतर ओवा जो आपण हाताने क्रश करून टाकणार आहोत, ज्याने छान टेस्ट येते. त्यानंतर खाण्याचा सोडा तो घेणार आहोत आपण पाव चमचा आणि चवीपुरते मीठ. सर्व छान एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून मळायचे आहे. थोडे थोडेच घालायचे आहे. पीठ घट्ट झाले, भज्याचे पीठ जर घट्ट झाले तर भजी निब्बर होतात. पातळ झाले तर भजी तेल ओढतात. त्यामुळे पीठ जास्त घट्टही करायचे नाही आणि पातळही करायचे नाही. व्यवस्थित छान थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचे आहे, कारण की कांद्यालाही पाणी सुटते. त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. कन्सिस्टन्सी आपण बघू शकता, घट्टही नाही आणि पातळ नाही. तर चला घालूया यात आपण मोहन. तेल तापलेले आहे, तेल घातलेले आहे. त्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण आता भजी तळून काढणार आहोत. याप्रमाणे छोटे छोटे गोळे आपण तेलात सोडलेले आहे. तेल तापवून घ्यायचे आहे. गोळे तेलात सोडल्यानंतर गॅस कमी करायचा आहे व कमीमध्येच ते तळायचे आहे. त्यानंतर काढताना गॅस पुन्हा एकदा वाढवायचा, ज्याने भजे तेल धरत नाही आणि पुढचा घाणा काढण्यासाठी तेल तापलेले असते. भज्याबरोबर खाण्यासाठी कोवळ्या मिरच्या पोट फाडून अशा रीतीने मी तळून घेतलेले आहे व गरम असतानाच त्याला मीठ लावलेले आहे. आपण एक भजे फोडून पाहूया, ते किती स्पंजी झालेले आहे, सॉफ्ट झालेले आहे आतून. एन्जॉय युअर स्नॅक्स फॉर रेनी सीझन अँड ऑल सीझन फेवराईट. थँक यू.